कथा, जय श्री कृष्ण कथा। हो जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा। जो सुख देती जो दुख हरती, जन्म जन्म की कथा। जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण। गोपी जन वल्लभ, जय गोपी जन वल्लभ, जय गोपी जन वल्लभ, जय गोपी जन वल्लभ, जय गिरिधर धारी, गिरिधर धारी, जय राधा माधव, जय कुंज बिहारी, जय राधा माधव, जय कुंज बिहारी। यशोदानंदन ब्रज जन रंजन, 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 यशोदानंदन ब्रज जन रंजन। हरि यमुना के तीर वनचारी, जय राधा माधव, जय कुंज बिहारी, जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे रामा हरे रामा, राम राम हरे हरे, हरि हरे राम हरे राम, राम राम हरे हरे। हरे कृष्णा हरे कृष्णा, हरे कृष्णा हरे कृष्णा, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय राधा रमण हरि बोल, जय 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 जय राधा रमण हरि बोल,
राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल। हरे राम हरे राम 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 हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। राधे राधे राम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 राम राधे 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 राम राधे 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 राम राधे वृंदावन में श्याम राधे वृंदावन में श्याम राधे श्याम राधे श्याम राधे भूमिनगर में श्याम राधे 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 श्याम राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। सुखदेवजी महाराज राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा सांगतात आहे। गंगेच्या तटावर बसून राजा परीक्षिती कथा श्रवण करतो। कथेच्या आश्रित असणारा राजा, साधूच्या संगतीत असणारा राजा मृत्यूचं भय विसरला। भगवंताच्या लीला राजा श्रवण करतो आहे। सुखदेवजी महाराज सांगतात, राजा गोकुळातल्या ज्या गवळणी आहेत, ज्या गोपी आहेत, या गोपींचा अधिकार सामान्य नव्हे, केवळ देवाची प्राप्ती व्हावी या उद्देशाने त्यांनी जन्म घेतलेला आहे। कोण आहेत त्या? त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती हुनी नभे मत प्राप्ती, म्हणून जाहल्याने तिने ती माझी सुख संगती न पवेची, विषय बुद्धी अज्ञान ते असता मी न भेटे जाण। गोपी म्हणजे सामान्य नव्हे, ह्या वेदाच्या श्रुती आहेत। देवाची संगती लाभावी या उद्देशाने केवळ वेदाच्या श्रुती गोपी म्हणून जन्माला येतात। भगवंताचं सानिध्य जे आहे हे तसं लाभत नाही, त्याच्यासाठी कुठेतरी पुण्याई पाहिजे। सुखदेवजी महाराज राजा परीक्षितीला कथा सांगत असताना, राजा एक वेळचा प्रसंग आहे। यमुनेमध्ये गवळणी स्नान करतायत। आपली जी वस्त्र आहेत, ही वस्त्र यमुनेच्या तटावर काढून ठेवलेले आहेत। भगवान परमात्मा आलेत, त्या तटावर जे कपडे ठेवलेले होते ते कपडे उचलले देवाने। बाजूला कदंबाचा वृक्ष होता, या वृक्षावर ते कपडे घेऊन भगवान परमात्मा जातात। गवळणींचं स्नान आटोपल्यानंतर यमुनेच्या तटाकडे जेव्हा त्या गवळणी येऊ लागतात, त्यावेळेला आपली वस्त्र तिथे नाहीत हे गवळणींच्या लक्षात येतं।
इकडे तिकडे पाहिलं तर कदंबाच्या झाडावर भगवान परमात्मा बसलेले आहेत. भगवंताला विनवण्या करू लागल्यात गवळणी, कृष्णा आमचे वस्त्र आम्हाला तू द्यावीत. भगवान परमात्मा म्हणतात, तुम्हाला जर वस्त्र पाहिजे असतील तर तुम्ही मला नमस्कार करावा. मला जर तुम्ही नमस्कार कराल तर मी तुमची वस्त्र तुम्हाला देईल. गवळणी ह्या नग्न अवस्थेत आहेत. या ठिकाणी मनामध्ये प्रश्न उभा राहतो, संभ्रम निर्माण होतो. जसा संभ्रम प्रत्येक जीवाच्या मनात निर्माण होतो तद्वतच तसाच प्रश्न तसाच संभ्रम राजा परीक्षितीच्याही मनात निर्माण झाला बरं का. परीक्षितीने प्रश्न केला. यदा कदाचित शंका जर असली तर ती शंका विचारल्याशिवाय राहू नये. श्रोत्याला जर काही समजलं नाही, आलं का लक्षात, एखादी घडी जर व्यवस्थित लक्षात आली नाही तर ती वक्त्याला जरूर विचारावी, असा नियम आहे. 7 दिवस एका गावामध्ये कथा चालू होती. नीट नित्यनेमानं तो ग्रहस्थ कथेला येत होता. रामकथेचा विषय सुंदर असा महाराज सांगत होते. सुंदर अशी कथा त्या मंडपामध्ये सुरू होते. 7 दिवस पूर्ण होतात. 7व्या दिवशी एक गृहस्थ आला, महाराजांना नमस्कार केला. म्हणले, महाराज मी तुमची कथा अत्यंत सुंदर रीतीने ऐकली. अत्यंत गोड वाणी तुमची आहे. मला सगळं काही लक्षात आलं. फक्त एका गोष्टीचा संभ्रम माझ्या मनामध्ये आहे, एका गोष्टीची शंका माझ्या मनामध्ये आहे. मांडू का? म्हणले, महाराज जरूर मांडा. त्याला सांगितलं, सांग काय शंका आहे? महाराज सगळं रामायण तुमचं मला समजलं, पण रावण राक्षस होता का राम राक्षस होता हेच माझ्या लक्षात. महाराजांनी हात जोडलेत. महाराज म्हणतात, गड्या फक्त एवढंच तुला कळलं नाही, बाकी सगळं जर कळलं, ना राम राक्षस होता ना रावण राक्षस होता, मग राक्षस मी आहो की तुला राम राक्षस आहे की रावण राक्षस आहे हे समजावून देऊ शकलो नाही. शंका असल्यास जरूर विचारावे. शुकदेवजी महाराज कथा सांगत असताना राजा परीक्षिती श्रवण करतोय. परीक्षितीने विचारलं, म्हणले, महाराज हे बुद्धीला पटत नाही. ब्रह्मांडाचा नायक ज्याने धरणी मातेवर अवतार घेतलेला आहे, तो जर स्त्रीला नग्न पाहू इच्छितो तर तो देव कसला? योग्य प्रश्नाचा आणि योग्य असा प्रश्न विचारला. प्रश्न योग्य असला पाहिजे आणि त्या प्रश्नामध्ये आपलंच कल्याण असलं पाहिजे असं नव्हे. त्या प्रश्नामध्ये जगताचं कल्याण असावं. ज्या वेळेला सुंदर असा प्रश्न पार्वती विचारते रामकथेमध्ये, त्याच वेळेला भगवान शिव पार्वतीच्या आईवडिलांना धर्म आणि पार्वतीच्या आईवडिलांना धन्यता देतात. लक्षात ठेवा. धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नहीं को उपकारी. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नहीं को उपकारी. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. शिव म्हणतात की नानो प्रश्न जगत हित लागे. असा तू प्रश्न विचारलात की ज्याच्यामध्ये तुझंच हित नाही, जगताचं हित आहे, असा प्रश्न नेहमी विचारावा. एकाच्या कैवारे उगवी बहुतांश कोडे, त्याला प्रश्न म्हणतात. मुलगी बघायला पाहुणे आलेत.
पाहुणे आल्यानंतर मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम गच्चीवर होता. माडीवर चहाचा ट्रे घेऊन मुलगी पाहुण्यांमध्ये प्रवेश करते. सगळ्या पाहुण्यांनी मुलगी पाहिली. जो त्या पाहुण्यांचं नेतृत्व करणारा मुख्य व्यक्ती होता त्यानं सर्व प्रश्न त्या मुलीला विचारले. मुलीला प्रश्न विचारल्यानंतर सगळे प्रश्न विचारलेत. म्हणले, ताई तू योग्य प्रश्नांची सगळी अशी उत्तरं मला दिलेली आहेत. माझ्या आणखी एका प्रश्नाचं उत्तर तू मला द्यावंस. म्हणले, विचारा. म्हातारा माणूस होता. म्हणले, आजोबा लवकर विचारा. म्हणले, तू जे या पायऱ्या चढून आणलीस ह्या पायऱ्या किती आहेत? काही संबंध आहे का लग्नाचा आणि त्याचा? म्हणले, आजोबा मुलगी हुशार होती, विद्वान होते. आजोबा लहानपणापासून मी या घरात वावरते. याच घरात लहानाची मोठी झाली आहे. त्याच्यामुळे मला ह्या पायऱ्या किती आहेत हे चांगलं माहित आहे. पण तुम्ही जे धोतर नेसलेले आहे याला मिऱ्या किती आहेत सांगाल का? प्रश्न असा असावा की ज्या प्रश्नामध्ये जगताचं कल्याण आहे असं प्रश्न असावा. परीक्षितीचा प्रश्न आहे. म्हणले, महाराज हे पटत नाहीये. जो देव स्त्रीला नग्न पाहू इच्छितो तो देव कसा? अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये जेव्हा भगवान विष्णू, ब्रह्मदेव, शिव तीनही देव जेव्हा येतात काय मागतात? हो, नग्न होऊन आम्हाला तू भिक्षा वाढावीस. देव जीवाकडून वस्त्र मागतो हे बरोबर आहे. पण नेमकं जीवाला हे कळावं की नेमकं देवाने कुठलं वस्त्र मागितलं आहे. वासना ओढाळ गाय गळ्यांनो, वासना ओढाळ गाय, वासना ओढाळ गाय गडे, वासना ओढाळ गाय, वासना ओढाळ गाय, वासना ओढाळ गाय गडे, वासना ओढाळ गाय. जे जे खाऊ नयेत खाय, जे जे खाऊ नयेत खाय, जे जे पाहू नयेत पाय, जे जे पाहू नयेत पाय. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे हरी रूप. वासना ओढाळ गाय गड्यांनो, वासना ओढाळ गाय, वासना ओढाळ गाय गड्यांनो, वासना ओढाळ गाय, वासना ओढाळ गाय गड्यांनो, वासना ओढाळ गाय. देव वस्त्र मागतात. ते वस्त्र आध्यात्मिक दृष्टिकोनातून कुठले आहेत हे नेमकं लक्षात आलं म्हणजे श्रीमद भागवत कथा कळेल. वस्त्र म्हणजे वासना. जीवाकडून देव घेतो ती वासना. आणि एकदा का जीवाकडून देवानं वासना घेतली की हा जीव जीव राहत नाही, त्याचा समावेश देवात होतो. देव पहावयासी. मग आपणासारखे नवे नवे स्वतः सारखं त्या जीवाला देव शास्त्रीय दृष्टिकोनातून आणखी एक सूत्र सांगेल. देव मुक्त करतो पण कुठल्या प्रकारे? समीपता नावाची मुक्ती या जीवाला देव देत असतो. मुक्तीचे शास्त्रामध्ये काही प्रकार सांगितले आहेत. स्वरूपता आहे, समीपता आहे, सायुज्यता आहे आणि सलोकता आहे. असे मुक्तीचे प्रकार सांगितले आहेत. देव स्वतः सारखं त्या जीवाला बनवतो. या ठिकाणी वस्त्र मागण्याचा उद्देश आणखी देवाचा फार मोठा वेगळा आहे. गवळणी ह्या नदीमध्ये नग्न अवस्थेत स्नान करतायत.
दोष लागेल, माझ्या गवळणी नरकात न जावोत याची चिंता देवाला आहे. कारण गवळणींनी सर्वस्व देवाला अर्पण केलेलं आहे आणि जो जीव देवाला सर्वस्व अर्पण करत असतो त्याचा संपूर्ण भार जो आहे कोण वाहतो? भगवान परमात्मा. चोखोबाराया जेव्हा दिंडीत निघतात, पत्नीला दिवस गेलेले आहेत, म्हणले जाऊ नका, नाही वर्षाची वारी आहे, चुकणार नाही. मग जाताना एक काम करा ना, काय ननंदबाईंना सांगाल निरोप, बाळणपणाला पाठवून द्याल. चोखोबाराया निघालेत. रस्त्यानं जात असताना विसर पडला. चोखोबाराया पंढरपूरला पोहोचतात. प्रसूती वेदना सुरू झाल्या चोखोबारायाच्या पत्नीला. काळजी चोखोबाला नाही, जो कमरेवर हात देऊन उभा होता त्याला काळजी पडली. गेला ना, कशासाठी गेला, कोण बनून गेला? चोखोबाची बहीण झाला शारंगर, चोखोबाची बहीण झाला शारंगर, चोखोबाची बहीण झाला शारंगर, चोखोबाची बहीण झाला शारंगर. प्रसूती वेदना चालू असताना दारावर थाप पडते. वहिनी उघडा दार हाका मारी, वंश दार उघडा मी आले. वहिनी उघडा दार हाका मारी, तुका मने घालू देवावरी भार. मग काम तो करतो बरं का, त्याला मग सांगायची गरज पडत नाही. न सांगता कळे अंतरीचे गुज, वहिनी उघडा दार हाका मारी, हाका मारी. हा चोखोबा बहीण झाला शारंगर, चोखोबाची बहीण झाला शारंगर, चोखोबाची बहीण झाला शारंगर. माझ्या गवळणी नरकात न जावो हा देवाचा सात्विक उद्देश आहे. यदा कदाचित जसं जसं पाप घडेल तसं तसं त्याचा फल सांगितलेलं आहे. यदा कदाचित जीवाकडून जर पाप घडलं तर तसं त्याचं प्रायश्चित्त आहे. यदा कदाचित नदीमध्ये जर स्नान घडलं नग्न अवस्थेत अजाणता, तर मग काय करावं? सूर्याला नमस्कार करावा दोन्ही हात जोडून. देव ज्या कदंबाच्या वृक्षावर उभे आहेत ना, बसलेले आहेत ना, भगवंताच्या बिलकुल पाठीमागे सूर्याची छटा आहे. सूर्य आहे देवाच्या पाठीमागे, म्हणून गवळणींनी सूर्याला नमस्कार करावा हा देवाचा एक आणखी एक उद्देश आहे. अरे कान्हा 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 नको न्याहाळू निथळकाय, ओली ते उघडे देरे कान्हा कान्हा देरे चोळी अन लुगडी, देरे
कान्हा कान्हा तेरे सोळी अणलुगडी तेरे कान्हा कान्हा तेरे चोळी लुगडी तेरे कान्हा माझा कान्हा अरे कान्हा कान्हा तेरे सोळी अणलुगडी तेरे कान्हा कान्हा तेरे सोळी अणलुगडी हात जोडिता बंधन तुटले आ हात जोडिता बंधन तुटले आता जीवाला मी पण उठले आत्म्याने जणू परमात्म्याला आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली बुधी देणे कान्हा चोळे लुगडी तेरे कान्हा चोळी लुगडी तेरे कान्हा आणि बोल तेरे कान्हा चोळी तेरे कान्हा माझा कान्हा अरे कान्हा कान्हा तेरे सोळी अणलुगडी आणि अशा प्रकारे त्या गवळणींना भगवान परमात्मा दोषापासून मुक्त करतात. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला कथा सांगतात. राजन, एक वेळचा प्रसंग आहे. वृंदावनामध्ये बासरी वाजू लागली. गोड अशी बासरी वाजायला लागली. जशी वृंदावनामध्ये बासरी वाजते, रात्रीचा समय आहे. गवळणी वृंदावनाकडे बासरी ऐकून निघाल्यात. सुंदर असे मधुर असे बासरीचे सूर गवळणींच्या कानावर पडतात आहे. जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात की कृष्णाचा अवतार केवळ स्त्रियांचा उद्धार करण्यासाठी आहे. प्रत्येक संताचं एक वेगवेगळं विशिष्ट प्रकारचं असं मत आहे. असो, सुंदर अशी बासरी कानावर पडते. गवळणी निघाल्यात. 3 प्रकारच्या आहेत गवळणी. लौकिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर ते 3 प्रकार. कोणी लेकी, कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्र. काही लेकी आहेत, काही सुना आहेत, काही स्वतंत्र म्हणजे सासू आहेत. संतांचे शब्द बघा, वेगवेगळे अधिकार आहेत तिघींचे. सुनबाईला कुठेतरी जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल घरातले. आत्याबाई काय, रुपीनगर मध्ये कथा सुरू आहे, जात जाऊ का? बाई ग, कथा असेल पण स्वयंपाकाचा टाइम आहे. नो परमिशन. परमिशन ग्रँटेड झाली तर ठीक आहे, नाही असं. सुनबाई परतंत्र जीवन आहे. सासू बोला स्वतंत्र आहे की स्वतंत्र जीवन आहे. कोणाच्याही वट्यावर किती वेळ तंबाखू घोटत बसली तर आत्याला म्हणते का कोणी? आत्याला हा आत्या
तेवढे भांडे राहिले ना, चला ना घरी. हा म्हणेल का? सासूचा पगडा तो. सुनबाई घरी आली. घरी आल्यानंतर ह्यांच्या घरच्या पद्धती वेगळ्या होत्या, त्यांच्या घरच्या पद्धती काही वेगळ्या होत्या. यांच्या घरी थोडं मीठ कमी, तिकडे जास्त. वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या पद्धती असतात. सून जरा लांबची होती, पण सासूचा स्वभाव जो होता थोडा विचित्र होता. कसं होता? तिचं जर काही चुकलं तर सासूबाईनं एकच म्हणावं, काय? आम्ही नव्हतो माया अशा. बस दुसरं काही बोलत नव्हती ती. तिच्या ज्यानं जर यदा कदाचित धुणं धुता धुता बरोबर धुणं जर वाळू नाही घालत, ती सून समोर यायची, तिच्या देखत कर कर पिळायचं. जुनं खाल्लेलं होतं. आम्ही नव्हतो माय अशा. यदा कदाचित जर भाकरी जळाल्या तर आम्ही नव्हतो माय अशा. 1.5-2 महिने झाले आम्ही नव्हतो माय असं करू करू मुलगी अशी वाळून गेली हो, एकदम हल्टिंग झाली. मुलीनं भाकर खाणं सोडून दिली. शेवटी आता सासरेबुवा एक दिवस बैठकीत बसले होते. चहाचा कप घेऊन सुनबाई येते. सुनबाई, आमच्या घरी बापा तुम्हाला काही कमी आहे का? सगळं काही व्यवस्थित आहे ना? करमते ना? सासरेबुवा समाचार घेत होते सुनबाईचा. म्हणे मामांजी सगळं काही बरोबर आहे, पण तुमची तब्येत अशी रोड का झाली? म्हणे मामांजी खरं सांगू का? म्हणे सांग. माझं काही चुकलं की नाही? सासूबाई फक्त एवढंच म्हणतात, आम्ही नव्हतो माय अशा. मला माहित आहे म्हणे, मी 30 वर्ष झाले तिच्या बरोबर राहून राहिलो. योगायोग ती घरात नव्हती म्हणून तो एवढ्या पाठ त्याला डेअरिंग आलं होतं. म्हणजे तुला खरं सांगू का? इथे गुह्यतमाम शास्त्र सांगू का तुला? ही तुला पुन्हा कधीच म्हणणार नाही आम्ही नव्हतो माय अशा. मी तुला एक मंत्र देतो. म्हणे द्या, काही हरकत नाही. म्हणे बघ बरं आहे का समोर? भीत होता, म्हातारा झाला होता. म्हातारे झाल्यानंतर घाबरतात बुवा. दराराच तसा आहे. गल्लीत जर म्हातारा उभा असला ना, घरातून जर डोळे वटारले म्हातारीनं, म्हातारा घरात नाही गेला तुम्हाला म्हणलं. दरारा आहे तो. 30 वर्षाचा अनुभव होता. म्हणे सांगू का तुला? म्हणे सांगा लवकर, येईल नाही तर. म्हणे आमचं लग्न झालं होतं. लग्न होऊन मी सासरवाडीहून ही आणि मी दोघच जण परत येत होतो. पायदळचा प्रवास होता. रोड थोडा लांब होता. जंगलानं आम्ही दोघ जण चाललो होतो. तो काळ असा होता म्हणे, मी काही हिला पसंत नव्हतो. म्हणे का मामांजी? कारण ती होती गोरी, मी होतो राधा क्यों, म्हणून मी काही तिला पसंत नव्हतो. ही जंगलातून येता येता म्हणायला लागली, मला तहान लागली, मला पाणी पाहिजे. मी म्हटलं चल विहीर आहे समोर, तुला पाणी देतो. म्हणून मी आणि ही विहिरीवर गेलो. मी 2 बाटली विहिरीमध्ये सोडली आणि जशी 2 बाटली विहिरीमध्ये सोडली तसंच हिनं मला विहिरीत ढकलून दिलं. मी पडलो, पण मला पोहणं होतं त्याच्यामुळे मी वाचलो. मी हिला म्हणायला लागलो, मला वर काढ, मला वर काढ. उन्हाचा टाइम होता. ती म्हणायला लागली, तुम्हाला वर काढते, पण हे कोणाला सांगायचं नाही. म्हणे तुझी शपथ कोणाला सांगणार नाही. मला वर काढलं. तेव्हापासून ही गोष्ट मी कोणाला सांगितली नाही. यदा कदाचित आता जर तुला म्हटलं आम्ही नव्हतो माया अशा, तिला एवढंच म्हणायचं, बस करा त्या बाई, माहित आहे तुम्ही कशा होत्या. म्हणे खरंच? म्हणे एवढं म्हणशील तू फक्त? बर बर बर, काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी सुनबाई झाडत होती. झाडता झाडता थोडा केर कचरा मागे राहिला. सासू नित्य नेमाप्रमाणे आली ना, आम्ही नव्हतो माया अशा. तिनं फळा खाली टाकला, कमरेवर हात ठेवलेत
नाकापर्यंत हात आणले म्हणे आत्याबाई बस करा आता, माहित आहे तुम्ही कशा होत्या म्हणे. कशी म्हणजे? ते मामाजी तुम्ही येत होते विहिरीत ढकलून तोंडच दाबलं म्हणे, बोलायचं नाही कुठं. मरता मरता आता बदनामी करते. सासू स्वतंत्र आहे बर का, लेख स्वतंत्र आहे की परतंत्र? तर उत्तर येते लेख स्वतंत्रही नाही परतंत्रही नाही बर का. आध्यात्मिक दृष्टिकोनातून काही कर्मकांडाच्या उपासक आहेत, काही ज्ञानकांडाच्या उपासक आहेत. काही उपासना कांडाच्या उपासक आहेत. अशा त्या गवळणी आहेत. आणि गवळणी निघाल्यात. सुना ज्या होत्या त्यांना काहीतरी निमित्त करायला लागलं, घरातून बाहेर पडलं. भरीला बुलंडो निरिता करी घट, मिस पाणीयाचे गोविंदाची चट, हरी चाले झळझळावू संतोनी वाट, चाले झळझळा उसंतोनी वाट. गवळणी निघालेल्या आहेत. पाण्याने भरलेले माठ उलंडून द्यावेत आणि म्हणून गवळणी निघालेत. ऐशा गोपिका त्या कामा पुरणारी, ऐशा गोपिका त्या ऐशा गोपिका त्या कामा पुरणारी. वृंदावनामध्ये गोपींचा प्रवेश झाला. पहिलं संभाषण केलं गोपींनी ते त्या बासरीशी. देवाशी बोलल्या. त्या बासरीला विचारू लागल्यात की काय ग बाई, तुला देवानी एवढ्या निकट आपलं सानिध्य दिलं, ते कसं काय दिलं? बासरी बोलायला लागली. बासरी म्हणते देव सानिध्य लाभलं याला कारण आहे, मी माझ्या जीवनात खूप मोठा त्याग केला. कोण म्हणते? बासरी. कुठला त्याग केला ग? मी भरीव असा वेळू होते प्रथम, मी स्वतःला पूर्णपणे पोकळ करून घेतलं, अहंकार रहित करून घेतलं स्वतःला. हो, मग अजून काय केलं तू? स्वतःला 6 छिद्र पाडलेत. षड विकार, काम, क्रोध, लोभ, हे 6 विकार नष्ट केले तू माझ्या जीवनाची. आणि तेव्हा कुठं बाई ग मी मुरली. काय म्हणते? तेव्हा कुठे बाई ग मी मुरली. कोण मुरली? ज्याची जिरली तो मुरली. आलं लक्षात? विमुख शिखर से धारा धाए, हरि सम्मुख गाय, बांसुरिया सी कोई राधा, गोरी सुन भारे, बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, अधर धरे मोहन मुरली पर, अधर धरे मोहन मुरली पर, ओठ पे माया विराज, बाजे मुरलिया बाजे, बाजे मुरलिया बाजे, बाजे मुरलिया बाजे। हरे हरे पास की बनी मुरलिया, मरम मरम को छुए अंगुरिया, मरम मरम को छुए अंगुरिया, हरे हरे बास की बनी मुरलिया,
मरम मरम को छुए अंगुरिया, जाने न जाने जगए जाने, जाने न जाने जगए जाने। राधा गोरी नाचे बाजे मुरलिया, मुरलिया बाज, मुरलिया बाज, बाजे मुरलिया बाजे, बाजे मुरलिया बाजे, बाजे मुरलिया बाजे। हरि बोल। हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि मुकुंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि मुकुंद 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 बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि मुकुंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि मुकुंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि मुकुंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि मुकुंद बोलो। बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे। राधे राधे राम राधे, राधे राधे हाँ, राधे राधे हाँ, राधे राधे, 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 राम 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 राधे, राधे राधे, राधे राधे, राधे राधे, राम राधे, राधे राधे, राम राधे, राधे राधे, राधे राधे, राधे राधे, राधे राधे, राधे राधे। हात वर करायचे, राहू दे 4-5 दिवस, राहू द्या ना। जय जय श्री राधे म्हणायचं सर्वांनी, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। कृष्ण सानिध्य लाभलंय कोणाला, बासरीला ते मुरल्यामुळे। गोपी त्या ठिकाणी आल्यानंतर मग आता देव आणि गोपी यांचा संवाद त्या ठिकाणी येतो। गोपींना देव म्हणतात की गवळणींनो, तुम्ही या ठिकाणी एवढ्या रात्री आलात, तुम्हाला हे शोभलं नाहीत, जायचा नाहीत। गोपींनी देवाला त्या ठिकाणी स्तब्ध केलं। देवा, लोक काय म्हणतील याचा विचार तू आमच्या डोळ्यापुढे मांडलास ना, मग आम्ही तुला काही प्रश्न विचारू शकतो का? म्हणे विचारा कृष्णा, आम्हाला एक उत्तर देशील काय? या जगताचा निर्माता तू आहेस, या प्रत्येक जीवाला तू निर्माण केलंस, या निर्जीव अशा देहामध्ये चैतन्य केवळ तुझ्यामध्ये, तुझ्यामुळे आहे। प्रत्येक जीवाचा पती तू आहेस, मग तो स्त्री असो की तो पुरुष असो। या जन्मापुरता शाश्वत क्षणिक पती आमच्या घरी आहे, पण आमचा या जीवाचा शाश्वत पती तू आहेस। तू समोर असताना आम्ही तिथे राहणं योग्य आहे का?
एका बाईचा मालक मिलिटरी मध्ये कामाला आहे, नवऱ्याची आठवण आली म्हणून फोटो पाहायला लागली. फोटो पाहत असताना डोळ्यातून पाणी आलं, आठवण आली. तेवढ्यात बॅग घेऊन तिचा मालक पायरीवर उभा आहे, दारावर थाप मारली. कोण? मी आहे. आवाज ओळखला. आता फोटोचं महत्व संपेल की नाही बोला. फोटोचं महत्व संपेल, कारण खरा पती समोर आहे, पायरीवर आलेला आहे. तद्वतच गवळणी म्हणतात, कृष्णा तू आमचा खरा पती आहेस. आणि मग त्या ठिकाणी भगवंताच्या बरोबर रासलीला गवळणी त्या ठिकाणी करतात. काम उपभोगाची कथा म्हणजे रासलीला नव्हे, मग काय आहे तर जीवा शिवाचं ऐक्य म्हणजे रासलीला आहे. तुमच्या आमच्या बरोबर देखील तो देव रासलीला करतो बर का. हा देह जो आहे हा जळ आहे, याच्या चैतन्य निर्माण करणारा तोच परमात्मा आहे. रात्री आपण झोपलो म्हणजे मेलो की नाही बोला बोला. मग आम्ही रात्री झोपल्यानंतर यदा कदाचित या हातावर इथे मच्छर बसलं, हात त्याच ठिकाणी जातो की नाही सांगा. कोणी नेला? तुम्ही आपण तो झोपलो, नेलात कोणी? या जड देहाला चैतन्य निर्माण करणारा तोच परमात्मा आहे, लक्षात ठेवा. जीव अनेक आहेत, परमात्मा एकच आहे, पण अनेक जीवांबरोबर तो परमात्मा काय करतो? रासलीला. त्या ठिकाणी तीच रासलीला झाली. एक एक गोपी, एक एक गोपाळ, 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 एक एक गोपी, एक एक गोपाळ. हाती घेऊनी नाचती रास मंडळ, हाती घेऊनी नाचती रास मंडळ. एक एक गोपी, एक एक गोपाळ, एक एक गोपी, एक एक गोपाळ, एक एक गोपी, एक एक गोपाळ, एक एक गोपी, एक एक गोपाळ. आणि मग अशा प्रकारे गवळणींबरोबर भगवान परमात्मा त्या ठिकाणी रासलीला करू लागले. प्रत्येक गोपीला असं वाटू लागलं की कृष्ण फक्त माझा आहे, कृष्ण फक्त माझ्या बरोबर आहे. रुपीनगर मध्ये हा ग्रंथ आहे, हा कृष्ण आहे. कोणी एकटं हक्क दाखवू शकते का कृष्णावर? देव ही सार्वजनिक प्रॉपर्टी आहे, लक्षात ठेवा. राम देत नाही बनई गोसाई. विश्वामित्रजींना राजा दशरथाने सुंदर सूत्र सांगावं, राम मला तुम्हाला देता येणार नाही, कारण राम मला प्राणापेक्षा प्रिय आहे. एक मी रामाला तुम्हाला देणारा कोण? राम तर सर्वांचा आहे ना, कृष्ण तर सर्वांचा आहे, प्रत्येकाचा आहे. गवळणींना प्रत्येक गोपीला अभिमान झालेला आहे की कृष्ण फक्त आमच्या बरोबर आहे. गवळणींच्या जीवनामध्ये तेच झालं जे देवाला आवडत नाही. क्षणभर काय आवडत नाही देवाला? तीळ मात्र जरी
होय अभिमान मेरु तो समान भार देवा. देवाला तेच आवडत नाही भक्ताकडून. देवाला असं वाटलं की यांना सगळ्यांना अभिमान झाले, यांना शिक्षा झालीच पाहिजे. ज्याच्यावर ज्याचं वाहन आहे गरुड, त्या गरुडालाही एकदा अभिमान झाला होता ना, त्यालाही देवाने शिक्षा केली. देवाला अभिमान आवडत नाही. नित्य सानिध्य जरी गोपींना होत तरी क्षणभर अभिमान झाला. देवानं काय केलं, सर्वांच्याच जवळच आपलं रूप काढून घेतलं. कोणाच जवळ कृष्ण नाही. मग कृष्ण नसल्यामुळे आता गोपी भगवंताला शोधू लागल्यात. गोपींना देवाचा विरह निर्माण होतो. आणि विरह झाल्यामुळे गोपींनी एक गीत गायलं, ज्या गीताला काय म्हणतात, गोपी गीत. काय म्हणतात, गोपी गीत. आणि मग त्या विरहामध्ये भगवान परमात्म्याला एवढं आवडीनं बोलावलं. आर्त निर्माण होणे या नाव आरती. लक्षात ठेवा, ताट फिरवणे म्हणजे आरती नव्हे. तसा भाव त्या ठिकाणी प्रगट व्हायला पाहिजे. भावे ओवाळीन म्हणे ना, तशी आवड पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी गोपींनी काय केलं, कृष्ण विरहामध्ये ते गीत गायलं. आणि अशी रास त्या वृंदावनामध्ये झाली. तीच रास आपल्याला याच ठिकाणी या मंडपामध्ये करायची आहे. आपापल्या जागेवर उभं राहून टाळी वाजून या रासीमध्ये आपण आणि सामील झालोच पाहिजे. मंडपामध्ये आपापल्या जागेवर उभं राहायचंय, टाळ्या वाजवायच्या आहे आणि रासलीला करायची आहे. जे कृष्ण भक्त असतील त्यांना माझी विनंती आहे, जयति तेधिकम जन्मना व्रजा. कृष्ण भक्तांना फक्त जयति तेधिकम जन्मना व्रजा श्रयत इंदिरा शश्वतत्र ही. जय हो. गोल गोल आकार करायचे जागच्या जाग्यावर. जय हो. जय हो. दैत दृश्यता दिक्षुतावता वैधृतास्तव स्वाम विचिन्वते. हरि बोल. ताली ताली. हे दैत दृश्यता दिक्षुतावता त्वयिधृतास्तव स्वाम विचिन्वते. जयति तेधिकौ जन्मना व्रजा श्रयत इंदिरा शश्वतत्र ही. जय हो. ही हरिकथा आहे, लक्षात ठेवा. लग्नामध्ये कोणी बसायचं नाही खाली. नाही, आज तर बिलकुल बैठणे काहीच नाही. लग्नामध्ये आम्ही नाचायला घाबरत नाही, मागे पुढे करत नाही. हा धर्ममंडप आहे. इथे नाचण्यामध्ये जीवाचं सार्थक आहे. यहाँ तो पगा घुंगरू बांध मीरा नाची रे. भक्त नाचले, याला काय नवल आहे. कोण नाचलं, कोण नाचलं, ब्रह्मांडाचा नायक नाचला. किती नाचला, नाचता नाचता देवाचा गळा पितांबर भांडण राहिलो ना देवाला, एवढा नाचला. इथे नाचण्याला कुचराई नाही करायची, बिलकुल दिल खोल के नाचो. आज
दयित दृश्यतम हरि बोल दीक्षुतावका त्वयि धृता तव त्वं विचिन्ते जय हो जयति तेधिकं जन्मना प्रजा जयत इंदिरा शश्वतत्र ही जय हो वाह वारकरी जय हो धर्म बाबा शरदुताशये साधु जात सरसी जोदर श्री मृषाम मृषाम जय हो जय हो रूपी नगर वालों की शरदुताशये साधुताशस सरसी जोदर श्री मृषाम मृषाम जयति केतिकं जन्मना व्रजा सयत इंदिरा शश्वतत्र ही द्वा डोके मारा सुरतनाथ ते शुल्क दासिका वरदनिघ्नतो नेहं किं वदा सुरतनाथ ते शुल्क दासिका वरदनिघ्नतो नेह किं वदा जय हो जयत तेधिकौ जन्मना व्रजा जयत इंदिरा शश्वतत्र ही हे विषजया पेला व्याल राक्षसा वर्ष मारुता विद्युतानला हरि बोल जयति तेधिकं जन्मना व्रजा श्रयत इंदिरा शश्वतत्र ही विवाह होणार आहे 9:30 वाजता साहेब किती वाजता 9:30 9:30 वाजता देवाचं लग्न लागणार आहे लग्न झालं की काय असते मम 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 ची व्यवस्था आहे एकदा 2 मिनिटं नामचिंतन करू आपण आणि आपल्या कथेकडे वळायचं आहे आपल्याला श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है श्री राधे गोविंदा जय हो भजले हरि का प्यारा नाम है गोपाला हरि का प्यारा नाम है नंदलाला हरि का प्यारा नाम है गोपाला हरि का प्यारा नाम है नंदलाला हरि का प्यारा नाम है गोपाला हरि का प्यारा नाम है नंदलाला हरि का प्यारा नाम है गोपाला हरि का प्यारा नाम है नंदलाला हरि का प्यारा नाम है श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है श्री राधे गोविंदा